नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। वर्धा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अनेक लहान मुलं प्रशासनाकडून जन्मदाखला आणि आधार कार्ड मिळत नसल्यामुळे शाळाबाह्य असल्याचं एबीपी माझानं समोर आणलंय। जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जन्मदाखला आणि आधार कार्डबाबत अक्षरशः बोंब आहे। आर्वी तालुक्यातील कवाडी पारडी बेड्यावर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथले बरेच पारधी कुटुंब भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात आणि त्यासाठी ते सतत स्थलांतर करत राहतात आणि त्यामुळे अनेकांच्या मुलांच्या जन्माची नोंद नाहीये। मुलांचे जन्म होऊन अनेक वर्ष लोटली आहेत तरी प्रशासनाकडून जन्माची नोंदच घेण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे जन्म दाखल्याविना आधार कार्डची नोंदणी होत नाहीये। परिणामी कवाडी गावातील सुमारे डझनभर मुलं, गावात किमान डझनभर मुलांच्या शिक्षणाची आजवर सुरुवातच झालेली नाहीये। जन्माची नोंद नाही म्हणून पुढे आधार कार्ड नाही, आधार कार्ड नाही म्हणून पुढे शिक्षण नाही, म्हणून हे काही टेन्शन नाही घेत। समजा आधारच नाही समजा आपलं तर जाऊ द्या, मग शिक्षणात काही महत्व नाही, असं आहे याचं कंडिशन। काय स्थिती आहे? तू 11वी पर्यंत शिकलेला आहे, गावात इतर विद्यार्थ्यांची आणि काय स्थिती तू काय पाहिलेलं आहे? मी सरलीच पाहिलेलं, म्हणजे कसे पोरं जाते शाळेमध्ये, तिकडून जाते काय शिकवते की नाही शिकवते हे आपण पाहायला जात नाही। मग घरी आल्यावर त्याला सांगतो अभ्यास करा म्हणून, की सरनं का शिकवलं का तुम्हाला का नाही, ते म्हणते सरनं शिकवलंच नाही। मग ते बॅगा ठेवते चालले खेळायला, ते अभ्यास करायला काहीच नाही त्यावेळी घरी आल्यावर। मग असे का खिचडी खायला जात असेल का शाळेमध्ये, ते का खिचडी चारते का तिथे शाळेत, शिकवते का नाही शिकवत? ही स्थिती आहे का की पहिले जन्माची नोंद नाही, मग आधार कार्ड नाही आणि आधार कार्ड नाही म्हणून पुढे शिक्षणाला खंड, अशी स्थिती आहे का? हो, इथं कोणाची जन्मतारीख नाही आहे, कोणाचं आधार कार्ड नाही आहे। आधार कार्ड शिवाय काहीच नाही होऊ शकत। महत्व आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये, त्यांची जन्मतारीख एक महत्व आहे। ज्याची जे जन्मतारीख भेटली तेव्हा त्याची ऍडमिशन होऊ शकते, शाळेत जाऊ शकते, आधार कार्ड बनवू शकते। त्याची जन्मतारीख नोंदच नाही आहे तो आधार कार्ड कुठे बनणार आहे? तेच महत्वाची गोष्ट आहे। आमचं म्हणणं होतं कोणाची काय तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं होतं का पोरांचं जन्मतारीख जर भेटली असती, आधार कार्ड जर त्याच्यापाशी राहिला असता, पोरं पण शाळेत दिले असते। असे 10 पोरं आहे पण असे बिना आधार कार्डचे बिना जन्मतारीखचे असे पोरं आहे, असं माझं म्हणणं आहे। पण त्यामध्ये पण जन्माचा दाखला द्यायला पाहिजे, पण त्याचे आधार कार्ड बी बनवायला पाहिजे, पण असं आम्ही लई प्रयत्न केला। जन्माचे दाखले मिळावे, आधार कार्ड मिळावे यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले तुमच्या कुटुंबातील मुलांचा? आमचं प्रयत्न असं काय, आम्ही लई योजना केली, आम्ही 2-3 वेळा कॅम्प बोलावलं, पण आमचं पोराचं पण लई आधार कार्ड बनलं तर आम्ही वापस गेलो ते कॅम्प। तुमचा काय अनुभव आहे? तर ताई, खरोखर अशी स्थिती आहे का की म्हणजे जन्माचे प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे आधार कार्ड नाही, आणि खरी स्थिती तुम्ही सांगा काय आहे? दवाखान्यात डिलिव्हरी करत नाही म्हणून यायचे जन्माचे प्रमाणपत्र भेटत नाही सर। हे तिकडे चालले जाते मुंबईला, स्थलांतरित असतात, त्यामुळे जिथे कुठे त्यांची डिलिव्हरी होते, जिथे मुलांचा जन्म होतो, त्यामुळे इथले जन्माचे प्रमाणपत्र मिळायला अडचण होते सर। हे डिलिव्हरी दवाखान्यात जर झाली तर यायचे जन्माचे प्रमाणपत्र भेटते सर। ते कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझाच्या बातमीचा पुन्हा एकदा